समता नागरी सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातली एक अग्रगण्य पतसंस्था आहे. नुकत्याच 31 मार्च रोजी झालेल्या आर्थिक वर्षामध्ये समतानी तब्बल 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करून त्याची 40 वर्षांची परंपरा 31 मार्चात आपला आर्थिक पत्रके जाहीर करायची परंपरा ही समतेने जपलेली आहे. अशी ही समता पतसंस्था ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक चांगली पतसंस्था म्हणून तिने गेल्या 40 वर्षामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. समताच्या 2000 कोटी रुपयांच्या व्यवसायामध्ये समताचे जे काही ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांच्या समताने जो काही एक लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड तयार केलेला आहे त्याच्या अंतर्गत प्रत्येक खातेदाराचे 60 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी समतामध्ये सुरक्षित आहेत. अशी व्यवस्था, एक आधुनिक व्यवस्था समताने निर्माण केलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा समतामध्ये नेहमीच होत असतो आणि या सगळ्या पॉईंट्सवर समता आज एक चांगली प्रगतीपथावर असलेली संस्था आहे. गेल्या 1-2 दिवसापासून समताच्या बाबतीमध्ये काही बातम्या या आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यात. या बातम्यांच्या बाबतीमध्ये खुलासा देण्याकरता खरं तर आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. सध्या महाराष्ट्रात तर भारतामध्ये चर्चित असलेला विषय हा कॅप्टन खरातचा. या कॅप्टन खरातच्या बाबतीमध्ये गेल्या 31 मार्च रोजी म्हणजे अगदी 3 दिवसापूर्वीच शिर्डी पोलीस ठाण्यामधून समताला एक पत्र प्राप्त झालं आणि त्या पत्रामध्ये समतामध्ये असलेल्या काही खातेदारांची माहिती ही पोलिसांनी मागवली होती आणि अगदी ज्या खातेदारांची त्या पत्रात ज्या खातेदारांची नावं होती त्या खातेदारांची माहिती ही समताने ताबडतोब अगदी पुढच्या 2 तासामध्ये ती सर्व माहिती समताच्या माध्यमातून पोलिसांना आम्ही सबमिट केलेली आहे. आणि ते खात्यांची माहिती देत असताना आम्हाला लक्षात आलं, आम्हाला समजलं की समतामध्ये कॅप्टन अशोक खरात यांचं सुद्धा खातं समतामध्ये होतं. समताचा व्यवहार हा 40 वर्षात खूप मोठा झालेला आहे. जवळजवळ 1 ते सव्वा लाख सभासद हे समता पतसंस्थेचे आहेत. त्यामुळे या 1 ते सव्वा लाख ग्राहकांमधून कोण आपला ग्राहक आहे, कसा ग्राहक आहे याची माहिती निश्चित प्रत्येक माणसाची ठेवणं ही पदाधिकाऱ्यांना हेड ऑफिसला शक्य नसतं. त्यामुळे आम्हालाही तेव्हाच कळालं की अशोक खरात यांचे खाते समतामध्ये आहेत. पण ती खाती ओपन करताना जी काही खात्यांची माहिती आम्हाला पोलिसांनी मागवली होती, जी खाती आमच्याकडे आहेत, जी काही 1,10,000 खाती समतामध्ये आहेत, या सर्व खात्यांची KYC ही पतसंस्थांच्या जो सहकार खात्याची नियमावली आहे, जे आमचे उपविधी आहेत त्या उपविधीप्रमाणे पूर्ण KYC नॉर्मची पूर्तता ही समताने केलेली आहे. म्हणजे मी पर्टिक्युलर अशोक खरात किंवा त्यांची जे काही नावं आम्हाला मागवले त्यांच्या बाबतीत बोलत नाही की प्रत्येक सभासदाच्या बाबतीमध्ये बोलतो की प्रत्येक खात्याची KYC ही समतामध्ये पूर्ण करून घेतल्याशिवाय समतामध्ये कुठलंही खातं ओपन करून घेतलं जात नाही. तशाच पद्धतीने या अशोक खरात असो किंवा इतर खातेदारांची माहिती जी आम्हाला पोलिसांनी मागवली होती त्या सर्व खातेदारांची KYC आम्ही नियमाप्रमाणे पूर्ण करून घेतलेली होती. त्यामुळे हे सर्व खाते नियमित समतामध्ये होते. हे पूर्ण खाते कायदेशीर पद्धतीने समतामध्ये उघडण्यात आलेले होते आणि या सर्व खात्यांमध्ये साधारणतः मे 2021 पासून तर जानेवारी 2026 पर्यंत या सर्व खात्यांमध्ये व्यवहार चालू होते. 2021 साली आमच्याकडे ते खाते ओपन झाले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ट्रान्झॅक्शन झाले. 2026 जानेवारीमध्ये या सर्व खात्यांमधले जे काही रकमा आहेत ह्या ज्या त्या खातेदारांनी आपापल्या काढून घेतल्या. त्याच्यामागे त्यांचे काही वैयक्तिक कारणं असतील हे आम्हाला माहीत नाही, परंतु जानेवारीमध्ये ते सगळे आपले पैसे त्यातून काढून घेतले आणि त्याच्यानंतर या खात्यामध्ये काही व्यवहार राहिले नाही. आजच्या तारखेला पाहायला गेलं तर फक्त अशोक खरात हे जे आहेत, अशोक खरात आणि त्यांचे परिवार म्हणजे त्यांचे बायका मुलं जे असतील त्यांचे जे काही 3-4 खाते आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 30 लाख रुपयापर्यंतचा बॅलन्स हा त्याच्यामध्ये आहे. ते खाते आम्ही फ्रीजसुद्धा करून ठेवलेले आहेत. आणि खरं तर म्हणजे ही सगळी माहिती पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं होतं की या सगळ्या गोपनीय माहिती आहेत. या माहितीमुळं या माहितीचा बाहेर पब्लिश झाल्या त्याच्यामुळे आमच्या चौकशीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही कुठल्याही स्वरूपाची जास्त माहिती ही तुम्ही बाहेर कोणालाही देऊ नका. त्यामुळे मागच्या 2 दिवसापासून कोणालाही काही माहिती दिली नव्हती, परंतु आज जेव्हा जास्तच मीडियामध्ये विषय यायला लागला म्हणून आम्ही आमच्या खातेदारांना त्रास होऊ नये. कारण काय असतं की कुठल्याही एका आर्थिक संस्थेवर जर काही आरोप झाले तर ती एक आर्थिक संस्था अडचणीत येत नाही.
त्या आर्थिक संस्थेमधील जे काही 1 ते 1.25 लाख ग्राहक असतात ते सर्व ग्राहक अडचणीमध्ये येतात. त्यामुळे आम्हाला आज ही प्रेस कॉन्फरन्स घेणं आम्हाला गरजेचं वाटलं. समताच्या बाबतीमध्ये खुलासा करणं गरजेचं वाटलं. परंतु कुठलीही जास्त अधिक गोपनीय माहिती तपासाला त्रास होईल अशी कुठलीही गोपनीय माहिती आम्ही न सांगता ठराविक पद्धतीने आमचा खुलासा आम्ही आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये करत आहोत. माझी खरं तर सगळ्यांना विनंती आहे आपल्यामार्फत की कोणीसुद्धा खोट्या अफवा पसरू नका. ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्याच्यावर कोणी शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. आणि माझं प्रसारमाध्यमांनी म्हणणे आहे की कृपया आपण बातम्या द्या, निश्चित बातम्या द्या. तुमच्या बातम्यांमुळे पोलिसांच्या तपासाला सहकार्यसुद्धा होतं. परंतु बातम्या कृपया विपर्यास्त देऊ नका. काही बातम्यांमध्ये आम्हाला बघायला मिळालं, उल्लेख असा देण्यात आला की समतामध्ये बनावट खाते उघडण्यात आले. माझी आपल्या सगळ्यांना सांगते की बनावट कुठलंही खातं समतामध्ये नाही. खात्यांची पूर्ण कायदेशीर पूर्तता केल्यानंतरच आम्ही समतामध्ये खाते ओपन केलेले आहेत. कायदेशीर पद्धतीने जे त्यात व्यवहार करता येतात त्याच पद्धतीनं समताने याच्यामध्ये पूर्ण व्यवहार केलेले आहेत. पुढं बातमी आली की एका दिवसात लाखो रुपयांचे व्यवहार झाले. झाले ना, त्यांचं खातं उघडलं गेलं, बँकेचं खातं आहे, त्यात लाखो काही कोट्यवधीचे व्यवहार होऊ शकतात एका दिवसामध्ये. पण ते नियमित होतात का हा विषय महत्त्वाचा आहे. आणि समतामध्ये जे काही व्यवहार झालेले आहेत हे पूर्णपणे नियमित झालेले आहेत. काही ठिकाणी बातम्या आल्या की SITने चेअरमन साहेब आणि आमचे सरव्यवस्थापक यांची SITने चौकशी केली. कुठलीही चौकशी वगैरे केलेली नाही. आम्हाला पोलिसांकडून पत्र आलं आणि त्या पत्राच्या मागणीप्रमाणे जे काही कागदपत्र आवश्यक होते पोलिसांना ती सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देण्यात आलेली आहेत. माझी या निमित्ताने आपण सर्वांना तीच विनंती आहे की समता पत्र संस्थेने 40 वर्षामध्ये विश्वास आणि सुरक्षितता या ब्रीदवाक्यानुसार जे काही आत्तापर्यंत ग्राहकांचे व्यवहार केलेले आहेत, ठेवीदारांचे व्यवहार जपलेले आहेत, असेच व्यवहार इथून पुढे सुद्धा पारदर्शी पद्धतीपणे कायदेशीरप्रमाणे सहकार खात्याने घालून दिलेल्या उपविधीप्रमाणे सहकार खात्याच्या कायदेशीर बंधनाप्रमाणे समतामध्ये व्यवहार होतात. तसेच व्यवहार इथून पुढे सुद्धा होत राहतील. त्यामुळे कोणीही समताच्या बाबतीमध्ये शंका घ्यायचं कारण नाही. सर्वांनी असेच विश्वासपूर्ण व्यवहार समतामध्ये करावेत आणि समताला सहकार्य करावं. धन्यवाद. अशोक खरात यांचे वैयक्तिक कुटुंबियांचे एकतर खाते किती आहेत आणि ते स्वतः वापरत असलेले खात्यांची संख्या किती आहे? मी अशी पूर्ण माहिती सगळी तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु अशोक खरात सांगू शकत नाही म्हणजे पोलिसांनी आम्हाला काही बंधनं घातलेली आहेत म्हणून पूर्ण सांगू शकत नाही. परंतु अशोक खरात यांचे परिवाराच्या बाबतीत 4 खाते आमच्याकडं अजूनही आहेत आणि त्या खात्यांमध्ये साधारणतः 31 लाख रुपयांच्या आसपास बॅलन्स आत्तासुद्धा आहे. आमच्या माहितीप्रमाणे 57 लोकांची 100 खाते तुमच्याकडे आहेत आणि ते सगळे ऑपरेट हा एकटा अशोक खरात करत होता. तर असा अधिकार आहे का की अनिल मोठेच्या खात्यावरचे पैसे कोणीतरी संदीप कोकाटे करत आहे? निश्चित नाही. असा कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही. बँकिंग नॉर्म्सप्रमाणे जर करत असेल, ज्यावेळेस खातेदाराबरोबर खातेदाराबरोबर कोणी आलेला असेल पण खातेदार समक्ष असेल, त्याची सही जर पडताळणी आम्ही करत असेल, खातेदाराकडून शहानिशा सही होत असेल तर त्या खात्यामध्ये आम्ही निश्चित व्यवहार करू शकतो. त्याच पद्धतीने नियमाप्रमाणे आम्ही पूर्णपणे हे व्यवहार केलेले आहेत. त्याला वारस, तोही प्रश्न सांगायचा होता की त्याला वारस म्हणून खरात यांचेच नावं सगळ्या खातेदारांना होते. तर त्यात बेकायदेशीर असं काही नाही आहे. एक माणूस कितीसुद्धा खातेदारांना वारस म्हणून राहू शकतो. त्याच्यामुळं त्यांनी वारस राहिलेल्या आहे त्यांची मागणी केली, त्याला खातेदारांनी संमती दिली, त्याच्यामुळं वारस म्हणून त्यांचं नाव आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. जे 100 खाती आहेत ते अशोक खरात वापरत होते, त्या लोकांनी स्वतः येऊन KYC करून दिली होती का आणि त्यांनी ते खातं वापरण्याचे अधिकार अशोक खरात दिलेले होते का? त्या सर्व खातेदारांची KYC ही पूर्णपणे केलेली होती. याच्यातले बरेचसे खाते जे आहेत जे 2021मध्ये खाते ओपन झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की 2021मध्ये आपल्याकडे कोरोना होता. त्या कोरोना काळामध्ये हे सर्व खाते ओपन झालेले आहेत आणि त्यावेळेस सर्व ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन चालायचे, KYC सुद्धा ऑनलाईन चालायची. पण ती KYC आम्ही डिजिटली फेच करून घेतलेली आहे. ती KYC खरोखर आहे की नाही, की त्याच माणसाची आहे का, त्यांचा व्हिडिओ KYC आम्ही करून घेतलेले आहेत. अशा KYCच्या सर्व निकषांची पूर्तता आम्ही त्यावेळेस पूर्ण करून घेतलेली आहे. त्यामुळे कुठेही बनावट खाते आहे असा कुठेही प्रकार समतामध्ये नाही. 100 खातेदार वेगवेगळे आहेत, 100 खातेदार वेगवेगळे आहेत, मात्र त्यांना नॉमिनी म्हणून अशोक खरात घेत आहेत. नॉमिनी असणं हा भाग वेगळा आहे, परंतु माझं खातं ऑपरेट करण्याचा अधिकार त्या व्यक्तीने त्याला दिला आहे का? खातेदारांच्या विड्रॉल स्लिप आमच्याकडे आहेत, त्यांची सह्या करून आम्हाला दिलेल्या आहेत. बऱ्याचशा वेळेला खातेदार स्वतः पैसे काढण्याकरता आलेले आहेत. कुठंही अशोक खरात इथं पैसे काढायला आला अशातला त्या खात्यामधला भाग नाही. मोबाईल नंबर एकच आहे सगळ्यांना. मोबाईल
सगळ्या खात्यांना नाही, बऱ्याचशा खात्यांना मोबाईल नंबर एकच आहे. एक नाही, जवळ 3-4 मोबाईल नंबर आहेत, ते कॉमन आहेत, ते 3-4 ठिकाणी कॉमन आहेत. तर त्यावेळेस खातेदारांनीच आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही हे नंबर आमच्या खात्याला अटॅच ठेवावेत. जसं आपण बघितलं असेल की बऱ्याचशा घरांमध्ये जे ग्रामीण भागामध्ये असतात, आधार कार्डला, वडिलांच्या आधार कार्डला मुलाचा मोबाईल नंबर असतो, कारण की त्या वडिलांना कळत नाही कसे व्यवहार करावे. म्हणजे काय ते आधार कार्ड बोगस आहे का? तसं नाही होत. त्यामुळे हे खाते जे आहेत, खातेदारांनी सांगितल्याप्रमाणे कशा अकाउंट ओपन झालेले आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. वडिलांच्या आधार कार्डला मुलाचा नंबर असतो, आईच्या आधार कार्डला भावाचा नंबर असतो, हे सगळं मान्य आहे. बरोबर. जी खाती नॉमिनी अशोक घरात आहेत, हो. एवढी काही ते सगळे खातेदार हे त्याचे नातेवाईक आहेत का महत्वाचे, करून ते तुम्ही चालून गेलं तुमच्याकडे त्याला काय, त्याला कायदेशीरदृष्ट्या कुठंही नातेवाईकाचेच नंबर असावेत असं कुठेही बंधन नाही. त्या खातेदारांनी आमच्याकडं अकाउंट ओपन करताना फॉर्म भरून दिलेला असतो. त्या फॉर्ममध्ये तो जो मोबाईल नंबर टाकतो तो आम्हाला सॉफ्टवेअरमध्ये घेणं अपेक्षित असतं, आणि त्या फॉर्ममध्ये जी सही असती, मान्यता असती, त्याप्रमाणे आम्ही ते खात्याचे नंबर अकाउंटमध्ये घेतलेले आहेत. हो हो. आता ज्यावेळेस तुम्ही खातं ओपन करताय त्यावेळेस तुम्ही जर एक्स माणसाचा नंबर दिला, फॉर्ममध्ये जो नंबर आला तो नंबर आम्हाला टाकणं अपेक्षित असतं. असे किती लोक आहेत का? 1, 10, 4 आपण समजू शकतो. मात्र आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार सगळ्याच खात्यांना एकच नाव आहे नॉमिनी. हे असं बँकिंग क्षेत्रात तुम्ही केव्हा हो. असं चालतं का? समतामध्ये जवळजवळ 1.25 लाख सभासद आहेत, आणि या सर्व सभासदांची केवायसीची पूर्तता ही ऑडिटच्या मार्फत करण्यात येते. आमचे ऑडिटर जे आहेत ते प्रत्येक वेळेस ब्रँचमध्ये जातात, कुठं कुठं काय काय खाते ओपन झालेले आहेत याची माहिती ते घेतात, सर्व कागदपत्रांची तपासणी करतात. सहकार खात्याने जे निकष टाकून दिलेले आहेत त्या निकषांप्रमाणे जर खाते केवायसी बरोबर असेल तर ते खाते ओके आहे म्हणून आम्ही ते ओपन केलं जातो. त्यामुळे नियमामध्ये हा विषय बसतो, त्यामुळे आम्ही ते कुठे त्याला पूर्तता केलेली नाही. तुमच्या 57 खाते, 90 प्लस घराचे खाते, 100 खाते, आणि तुमच्याला एकच OTP नंबर दिला आहे. मग बँकेचे लक्षात येत नाही का हे काहीतरी आर्थिक गैरव्यवहार आहे, याच्यामध्ये काहीतरी काळा पैसा गोरा पैसा केला जातो. पैशाचा सोर्स कुठून आलेला आहे हे तपासणं हे काही बँकेचं काम नाही. पैसे आलेले त्याचं नियमित अकाउंटिंग ठेवणं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट यांनी जर मागितले, त्याची कधी चौकशी झाली तर ते आपल्याला देता आली पाहिजे, प्रूव्ह करता आली पाहिजे, हे बघणं, हे सांभाळणं हे संस्थेचं काम असतं, हे बँकिंगचं काम असतं. त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे कामकाज केलेलं आहे. याच्यामध्ये 100 काही लोक आले ते तक्रार देखील दाखल करतात की आम्ही परवानगी दिली नव्हती खात्याला, त्यांना माहितीच नाही आमच्या नावावर खाते चालू आहे. त्यांची केवायसी केलेली आहे, त्यांची केवायसी फेस केलेली आहे. आता काय होणार, बऱ्याचदा एखाद्यावर आरोप झाले की तो टाळणार. आता त्यांनाही माहिती आहे की ह्याच्यामध्ये जर काही विषय ओपन झाला त्यांना आत्मत्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे ते असे कदाचित चुकीचं माहिती देऊ शकतात, परंतु आमच्या रेकॉर्डला पूर्णपणे केवायसी आहे, त्या डिजिटली आम्ही फेस केलेलं आहे. दोन्ही आहेत. जे 100 खातेदार आहेत ते आपल्या कार्यक्षेत्रातली आहेत की कार्यक्षेत्राच्या बाहेरचे देखील आहेत? समता पतसंस्थेचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातले कुठलाही माणूस हा समताचा मध्ये व्यवहार करू शकतो. तुम्ही म्हणता की हे सगळे खाते 2021 कोरोना काळामध्ये ओपन केली गेली, तर सगळी नाही, काही खाते. त्या दरम्यान लॉकडाऊन असेल किंवा कोरोना काळ, मग तेव्हा खातं ओपन केलं तेव्हा ही लोक जी आहेत ती स्वतः फिजिकल तिथे हजर होती आणि त्यांनी हे खातं ओपन केलं. हे सगळे खातेदार त्या ठिकाणी आलेले नव्हते. काहींचे आम्ही व्हिडिओवरून केवायसी करून क्लिअर केलं, कारण त्यावेळेस तसं सिस्टीम चालू होती. आत्तासुद्धा समता पतसंस्थेचं अत्याधुनिकरण जे पद्धत आहे त्यानुसार आम्हाला खातेदार हा समक्ष ओपन करण्याकरता आलाच पाहिजे संस्थेमध्ये, याची आवश्यकता नाही. आपण कुठल्याही प्रायव्हेट बँकेमध्ये जरी गेला तरी आता खातं ओपन करण्याकरता आपल्याला समक्ष बँकेत जावं लागत नाही. आपण ऑनलाईन पद्धतीने खातं ओपन करून घेऊ शकतो, सब्जेक्ट टू कंडिशन केवायसी क्लिअर असेल तर. केवायसीला जर माझं नाव आहे, मला अकाउंटला, मला तुमच्याकडे खाते खोलायचं आहे, पण माझा आधार कार्डला माझा वैयक्तिक नंबर लिंक आहे, पण अशोक खरातचा जो नंबर आहे तो एक देखील केवायसीसाठी पूर्ण होऊ शकतो. त्याच्यामध्ये 2 नंबर असतील, त्याच्यावर OTP जातो तो नंबर, आणि प्लस हा एक नंबर असा असेल तर ते पण होऊ शकतं. किंवा तुम्ही केवायसी करायला दुसरा नंबर पण देऊ शकतात. केवायसीचे परत 2 प्रकार, काही काहींच्या मोबाईल नंबरला केवायसी कनेक्ट नव्हता सुरुवातीला, आत्ता कंपल्सरी झाले, जेव्हापासून जनधन आधार योजना वगैरे सुरू झाली तेव्हापासून कंपल्सरी झालेले आहेत. सुरुवातीला मोबाईल नंबर कनेक्ट नव्हते आधारला, त्यावेळेस आपण आधार जे आहे ते आपण फेच करून व्हेरीफाय करायचो किंवा सेल्फ अटेस्टेड करून आपण आधार कार्ड घ्यायचो. तर तुम्ही म्हणता की लाखो सभासद आहे, मात्र एकच व्यक्ती या 2-3 वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या अकाउंटवरनं 60 कोटीपेक्षा जास्तचा व्यवहार करतो. पण पतसंस्थेला शंका आली की हे सगळं काय?
तर हे 60 कोटीचा विषय नाही. समता पतसंस्थेमध्ये प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांचे व्यवहार होतात. त्यामुळे त्यातला 60 कोटी हा विषय जो आहे तो समताच्या हिशोबाने काय फार मोठा अशाचा भाग नाही. ट्रान्झॅक्शन नियमित होत आहेत का हे आम्ही चेक करत असतो. आमच्याकडे सेपरेट ऑडिट कंट्रोल रूम आहे. त्याच्यामध्ये कुठेही जर अनियमित ट्रान्झॅक्शन झालं तर आमच्याकडे लगेच ते मार्क सेन्सर होतात. त्यामुळं कुठेही अनियमित ट्रान्झॅक्शन या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही झालेलं नाही. सगळे ट्रान्झॅक्शन नियमित पद्धतीने झालेलं आहे. अशोक खराचे जे 6 खाते आहेत काही हे जे सगळे ट्रान्झॅक्शन झालेले आहे हे ऑनलाईन झालेले आहे की कॅश? स्वतः अशोक खरात काही ऑनलाईन आहेत, काही ऑफलाईन आहेत. ऑनलाईन झालेली ते कोणाच्या अकाउंट झाले किंवा काय ती सगळी माहिती आम्ही पोलिसांना दिलेली आहे. कारण खाते होताना सगळे पोलिसांकडे दिलेले आहे. त्यामुळे त्यात पूर्ण माहिती लिंक सगळ्यासह दिलेली आहे. अशोक खरात त्यांनी आले का पतसंस्थेमध्ये कॅश काढून? खाते ओपन करताना आलेले आहेत आणि कॅश काढायला आलेले आहेत. नॉमिनी लावण्यासाठी नातेवाईक असणं गरजेचं असतं. असं कुठे नियम नाही आहे की तो नॉमिनीच लागला पाहिजे म्हणून. बँकिंग क्षेत्रामध्ये नॉमिनीचं रिलेशन लिहावं नॉमिनेशन फॉर्ममध्ये. तुम्ही मित्र म्हणून सुद्धा लिहू शकता. याच मित्राचा फायदा म्हणून करांनी घेतला आहे असं वाटतंय. त्याच्यावर मी डायरेक्ट ओपनली बोलणं योग्य होणार नाही. तो अर्थ तुम्ही काढून घ्यावा. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की ट्रान्झॅक्शन जर झाले जास्त किंवा काही तर तुमचं लक्षात येतं. काही खाते अशी आहेत की त्या खात्यांमध्ये मोजक्या काही खात्यांमध्ये एका दिवसाला भरपूर रक्कम जमा व्हायची. मग तुम्हाला वाटलं नाही का ज्या एकच नॉमिनी असलेल्या व्यक्तीच्या एवढ्या खात्यात एकाच दिवशी अशी रक्कम कशी येते? एकाच दिवशी रक्कम जर मोठ्या प्रमाणात कॅशमध्ये आली कॅशमध्ये तर ते चुकीचं होऊ शकतं. परंतु रक्कम जर ट्रान्सफर आलेली असेल तर त्यात सुद्धा आलेली येस. आता आलेली आहे का नाही हे मी ओपन बोलू शकत नाही. परंतु आमच्याकडे जी आलेली आहे ती मॅक्झिमम रक्कम ज्या मोठ्या रकमा आहेत या ट्रान्सफरनी आलेल्या आहेत. विड्रॉल पण एकाच दिवशी झाल्यात ना. एका दिवशी नाही झालेल्या, वेगवेगळ्या दिवशी विड्रॉल झालेले आहेत. ज्या दिवशी सीबीचे एक व्यवहार झाला हां. त्या दिवशी विड्रॉल झाले आहेत ना. कधी आता व्यवहार कधी झाले हे मला माहीत नाही. परंतु विड्रॉल होताना जवळजवळ 8-10 दिवस ती प्रोसेस चाललेली आहे. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर समता पतसंस्थेने काय निर्णय घेतले? ही जेवढी खाती आहेत त्या अशोक खरातची असतील वैयक्तिक त्याच्या फॅमिलीची आणि ते नॉमिनी असलेल्या खात्यांच्या व्यक्ती संदर्भात काय निर्णय पतसंस्थेने घेतले? सगळे फ्रीज केलेत का? समता पतसंस्थेने जेवढे पोलिसांनी आम्हाला खाते सांगितले ते सर्व खाते फ्रीज केलेले आहेत. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या जे काही अशोक खरात परिवार सोडून जे इतर खाते आहेत त्या फार मोठा बॅलन्स आहे अशातला भाग नाही. खरात फॅमिलीमध्ये जे काही आहेत साधारण 30-35 लाखाचे अमाऊंट आहेत आणि ते सर्वच खाते आम्ही फ्रीज केलेले आहेत. त्यात कुठेही ट्रान्झॅक्शन इथून पुढे होऊ शकत नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचं देखील खाता आहे. त्यांच्या परिवारातील देखील नागरिकांचं खातं असल्याची माहिती समोर आली. तर काय ते मला गोपनीयतेमुळे बोलता येणार नाही. त्याची माहिती मला पोलीस व्यवस्थित देऊ शकते. आम्ही पोलिसांच्या सगळे कागदपत्र सबमिट केलेले आहेत. 80 लाख रुपये बाकी आहे सगळ्या खात्यावर. सध्याची रक्कम 78 लाखाच्या आसपास या सगळ्या खात्यांमध्ये शिल्लक आहे पतसंस्थेकडे. ती सगळी फ्रीज केली आहे का? सर्व खाती फ्रीज केलेली आहेत. पूर्ण खाती फ्रीज केली आहेत. त्यात पोलिसांच्या परवानगीशिवाय काहीही व्यवहार होऊ शकत नाही. ओके धन्यवाद.